हाय गायज, तुमचं स्वागत आहे डे 2 ऑफ वर्किंग हिअरच्या व्लॉगमध्ये. आज खूप जास्त मी थकलोय आणि बिलकुल पण झोप नाही झाली. मी 12 वाजता झोपलो होतो आणि आता वाजले सकाळचे 4. मी तुम्हाला दाखवतो आणि बिलकुल पण नाही झोपलो. कशामुळे झोपलो नाही तुम्हाला चांगलं माहिती असेल. सकाळचे 4 वाजले आणि ही जर उठलेली पण नाही आणि मी उठलोय आता. जस्ट 2 मिनिट पण नाही झालं. तर आधी फ्रेश होतो, हिला पण उठवतो. मी हिला उठवलं, तिथे उठके ब्लॉग चालू करायला नाही आधी फ्रेश हो, नंतर उठते मी. आधी फ्रेश होतो. सो मी फ्रेश होतो, आंघोळ करतो, कॉफी वगैरे बनवतो, दोघांसाठी चाय बनवतो. तो पण ती पण उठते. आपण भेटूयात लवकरच. बाय. काल मी फ्रेश वगैरे झालो. थांबा की कुठून चालू करायची. लाईटी चालू करायचं होतं तर मला थोडंसं लाईटीचं बटन का नाही ह्याने एका जागेवर नाही 17 ठिकाणी 17 लाईटीची बटन असं थोडीच असते राव. सगळीकडे माणसाने हिंडायचं लाईटी चालू करत सकाळ सकाळी. रामच्या पारी इकडे मग पुरी. ए पुरी, हे बघ इकडे बघ. ओट 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 उठ लवकर दे. हाय हाय ब्रश आहे, सगळं आहे. टूथपेस्ट आहे, ब्रश आहे, साबण आहे, टावेल आहे, गरम पाणी तर खाय. गाईज तुम्ही सांगा मला मी कसा दिसतोय. माझी झोप 0% झाली. पूर्ण रात्री 4 तास मी हीच विचार करत बसलोय उद्या काय करायचं. उद्या क्लायंटला खूप कमी वेळात रेडी करायचं. क्लायंट पुढच्या रूम मध्ये झोपलेत. क्लायंट आले मला उठवतो, वायब्या उठ वायब्या उठ, काय करतो तू, आणखीन झोपलाय माझा मेकअप कर. एवढं सगळं विचार करण्यामध्ये मी बिलकुल पण नाही झोपलेलं. आणि ही पूर्वी गाढ झोपलेली. उठ बरं, काय भूत दिसतीस तू, बघून घ्या आज काय भूत दिसती. उठ लवकर उठ. सदरा माझा घातलाय मग. काय काल शॉपिंग केली आम्ही. कालचा ब्लॉग नसेल बघितला तुम्ही नक्कीच जाऊन बघा. काय धमाकेदार ब्लॉग झालाय कालचा. आणि रात्री इकडे क्लायंट आलते मेकअप वगैरे दाखवायला आम्हाला कसा होता वगैरे. आणि इकडे ज्वेलरी वगैरे त्यांनी काढून ठेवली. आता मी तू चाय पिणार की कॉफी पिणार. फक्त 30 मिनिट्स आहे आपल्याकडे. क्लायंटची हेअरस्टाईल पण आपण फायनल नाही केली काल, कोणती करायची ती. चाय ना, ठीक आहे. मी चाय बनवतो. मॅगी वगैरे आपण नाही बनवत आता, ठीक आहे. बिस्किट खाऊयात आता, ठीक आहे. आणि ती फळं वगैरे आहेत ती खाऊयात. आणि नंतर क्लायंटचा मेकअप वगैरे झाला 3 तासाच्या नंतर आपण नाश्ता करूयात बाहेर जाऊन, ठीक आहे. तू पहिला आधी हे करून या, ब्रश करून या. आपण भेटूयात लवकर. मी चाय बनवतो. मला वाटतं हा शर्ट खूप छान दिसतोय. दीदी बोलली होच, हाच घे होच. थोडी स्माइल स्माइल साईज स्मॉल आहे. तू काय करणार आहे दाखव. ठीक आहे, तू आय हॅव बाय हॅव नको करू. आतमध्ये टॉवेल आहे, तिथे ब्रश आहे. काय काय पडले काय अवतार दाखव. अवतार ते पुढची लाईट चालू कर. तिथलं स्विच दाब. स्विच स्विच ऑन कर ना तिथलं. पुढं आहे ते. हा इकडे बघ आता. मला वाटतंय शर्ट छान दिसतंय तुझ्यावर. तर दुसरी कोणीने घातला ना तर अजून छान दिसेल. खोटं बोलायचं कुठून शिकलीस काय माहिती. गाईज आमचं ना आता मेकअप डन झालाय. 2 मेकअप डन झाले. ग्रुप मेकअप बाकी आहे. आणि अवतार खूप बेकार झाला. दोघांचा एनर्जी नाही बिलकुल पण. कोणतरी आलं 1 मिनिट. गाईज आमचे 2 मेकअप डन झाले फक्त. आणि ड्रॅपिंग पण डन झाली. फक्त आता ग्रूमचा मेकअप बाकी आहे. थँक्यू. तुम्ही इकडे या ना 1 मिनिट. इथंच दरवाजामध्येच. हे बघा हा फर्स्ट मेकअप आहे. थोडंसं मागे जाऊ ना. येस येस, थँक्यू सो मच. तू फक्त हा मोका हुडकत जा, माहिती की तिथे. पण तुम्हाला तेच म्हणणार की तू मोका सोडीत जाऊ नकोस. तेच ना, मी तिथं आता गेलो एका सेकंदासाठी गेलो तिकडे. लगेच ना ब्लश ॲप्लिकेशन चालू केलं का. आणि फाउंडेशन नाही, कलर करेक्टर नाही, स्किन केअर नाही. मेकअप करू शहाणीच का जरा तू. इतका मोठा मशीन खराब झाली माझी तुला मेकअपचं पडलंय. दाखव. तिथे थोडासा वेगळा ब्लश लावत जा, लिपस्टिक वगैरे लावत जा त्याच्या जागी. हे ब्रँडेड आहे माहिती आहे, खूप महागडा ब्लश आहे आणि खूप कमी भेटतं याच्यामध्ये. तुला 50 वेळेस सांगितलं तरी पण कळत नाही. मग तेच म्हणतो मी, तू कुठं आहेस ब्रँडेड ब्रँडेड प्लस लावायला. आता मला नाश्ता करायचा, खूप जास्त भूक लागली आणि एनर्जी संपली. आपल्याला हे करायचं होतं. कुठे गेलो. हा छान दिसायला लागली तुझी स्किन. लाईट जरा वेगळी मला वाटतं या हॉटेलची. आम्हाला हे करायचं होतं. हे कधी करायचं गाईस. तुम्हाला मी सकाळी लुक दाखवलाच होता. सकाळच्या नंतर आताच भेटतो आपण. पण मला लई मस्त वाटायला लागला हा शर्ट. खरंच दीची चॉईस चांगली आहे बरं का. पण तिनं असं मला वाटतं दीदीने मला ब्रदर. तू पोरगी आहेस. पण मला हा कधी फर्स्ट शर्ट आहे, मला आवडलाय माहिती का. मला वाटतं डीमार्ट मध्ये आपण जाऊन चुकी नाही केली. खूप छान आहे. छान वाटतं. आपल्या दोघांना कोणती पण घातली ब्रँडेड वाटतं. कारण आपण ब्रँडेड आहे. ब्रँडेड माणसं आहेत आपण. तर हा सगळा राडा आम्ही इथंच ठेवणार आहे. काय राडा पडलाय बघा ना. इकडे तर मेकअपचा आहेच, पण इकडे खाणं पिणं आमचं. तो ब्लश घेतला जागेवर पण नाही ठेवला. आता हे सगळं टाकून आम्ही चाललो नाश्ता करायला. कारण नंतर नाश्ता खतम झाला ना आम्ही आधी बघणार आहोत जर हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी नाश्ता देत आहेत ते लोक, तर तिथे नाश्ता करूयात. जर तिथे नाही दिला तर आपण जाऊयात काहीतरी. कालचं सगळं खायचं का ते चायनीज खूप मस्त होतं ना.
अनहेल्दी आहे पण टेस्टी आहे ना. दोन्हीकडे विचार करायचा ना. अनहेल्दी आहे पण टेस्टी पण आहे. आहे का नाही असं. छी यार, तू खाऊन बघितलास ना. काही पण नको खात जाऊया. घोड्याचं शिपूड वाटतंय टबडक 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 टबडक. गाईस खूप भूक लागली यार. माझी पॅन्ट लय खाली लागली यार. क्लायंटनं त्यांची साडी आणि ज्वेलरी इथं ठेवली कारण क्लायंटचे पुढचे पण लोक शूज घालायला लागल का मला? हा शूज मग काय तवच येणार आहे का. येऊ नको करू चाव नको करू. यल्ला बेबी. याला बेबी चल नाश्ता करी. शूज घाल लवकर. बघूयात नाश्त्यामध्ये काहीतरी छान आपल्याबद्दल. जर छान नसलं हॉटेलमध्ये तर आपण पैसे खर्चू आणि ते चायनीज खाऊ. फक्त इडली सांबार नसून यार, मला आय हेट इडली सांबार. मी लय छान दिसत. Shut up. मी काय म्हणतो मी लय छान दिसायला लागले यार. शर्ट पण लय छान दिसायला लागलाय. आणि केस पण लय. मला एक आयडिया आली माहिती तुला. काय माहिती का माझे कसला घाण वासा तू गेलती ना आतमध्ये. आता मला माहिती. शट अप. तर ना गप मला एक आयडिया आली माहिती. माझे केस सेट होत नाहीत ना तर मग यांनी तास करायचं. डन. बघा 2 मिनिटात केस सेट झालीकडे. पण मला भीती वाटते असल्या गरम हवाने माझे केस उडून जातील सगळीच. मग काय जाणार तू? त्याच्यामुळे मी माझ्या केसांकडे केसांसाठी मरावं लागतंय. नाही मेलॅनिन लाग. मेलॅनिन लागतं. मेलॅनिन. आमचं इथलं सगळं संपलंय. चाय पत्ती जे पण काय होतं त्याच्या माणसानं दिलं तर ते दिदे कुठं काय ठेवते याचा पत्ता आहे का तुला. आपण असल्या गोष्टी सगळ्या विसरून जाणार आहेत माहिती का. कारण सगळा बेड आलता पालता घालावं लागणार आपल्या गोष्टी गुडकायला वगैरे सगळ्या गोष्टी बघायला घेऊन जायला. तुला मला याच्यापेक्षा टेबल माझं बाथरूम पाहिजे. तुला बेडरूमचं पडलंय. माझं बाथरूम हे चाललं. मोबाईल घेतले का बघ. एकच घेतलाय मी. मला उपमा नाही घेतला. चल ठीक आहे चालेल. मला जे एक्सपेक्ट होतं ना तेच झालं. इतका छान टेस्टी नाश्ता ना. सगळ्यात म्हणजे दीदीचा बाहेर जाऊन नाही. दीदीचा आवडता ढोकळा आणि माझी आवडती मॅगी आणि शिरा पण आहे. तुला काय आवडलं याच्यामध्ये सगळ्यात जास्त. टेस्ट करत आपण. तुझा आवाज येत नसेल मे बी. माझं पूर्ण फेवरेट आहे. शिरा पण आवडतो गोड तुला. आणि ना ज्यूस पण घेतलंय. जास्त नाही. मी काय काय घेतलं म्हणजे ढोकळा पण घेतलाय. ऍक्च्युली आमचे काय नाश्ता नाही वाटते मला असं वाटतं जेवणच आहे दुपारचं माहिती का. कारण जास्त भूक लागली आणि पुढं पण आम्हाला काम करायचं. आम्ही सगळं खाणार आहे. सांबार आहे, चटणी, इडली, ढोकळा. ढोकळा कसा आहे. मी तर स्टार्ट पण केलं. तुला जमच नाही रे. तू एवढी आहेस ना भिकारी. वाव ढोकळा माय गॉड काही. आणि मॅगी तर सुपर आहे यार. मॅगी कुठं असते यार नाश्त्याला. तिथे आपल्या घरी तुला माहिती आपण रूमला पण मॅगी आणली. लक्षात आहे का तुला. ती कशी करायची खायची का नाही आता. का घरी घेऊन जाऊयात ना. आईला घेऊन जाऊयात. नाही माझं बेडाचा काय माझं काय झोपलीस आता झोपू द्या मला थोडं. करायचं आय मेकअप करायचं का. कुठं जायचं नाचायला जायचं का तमाशात. रिंग दाखव तुझी कशी दिसते. दाखव की. कोण दिली. लबडा तबला. आ लपला तबला. भिकारांत दिसती. दाखव की नीट. कशी दिसते माहिती का. ते हे नसते का काय बोलते तो आपलं पत्र असते बघ आणि त्यातनं एक हे असतंय छिद्र असतंय ऊन पडलेलं असतंय आणि खाली बघ एखादी माशी बसलेली असते का काही. मला ना आता सुचायला लागलं काही कॉमेडी सुचव नाही कारण एवढं थकला म्हणजे आपण का आता गेली जागा तुझी. भिकारी दिदी अगं ते प्रोडक्ट कशाला घेते झोपायच्या मध्ये आतमध्ये किती महागडे आहेत ते. ही ही एवढीशी काय ते चमच्यासारखी दिसते का तुम्हाला. काय काहीतरी महाग काय दिसते नाही. चष्म्याच्या थांबकी जरा कोथिंबीर वडी. चष्म्याच्या खोक्यासारखे दिसते का. हे आहे 8,500 का 8,000 रुपये फक्त. याच्यामध्ये फक्त 3 कलर आहेत. छी नाकात बोट घालते बघा. दिदे किती घाण करतीस तू. मला दूर गेलं खूप लागलं यार. दिदे तुला मेंदू खराब होईल यार आता. किती लेट आहे करंट दिसत तू. ट्यूबलाईट लेट करंट कुठली. आम्ही काय ऐकतोय बघा बेरंग काय बैरान बैल. बेरण येते बैरण म्हणजे काय रे? वैरण. काय मी तुम्हाला अतिहुशारपणा काय असं दाखवतो. ठीक आहे मी मस्तपैकी झोपलोय
क्लायंट येतात नेक्स्ट लुकच्या चेंजसाठी. आणि ह्या पुरीने काय करून ठेवलंय बघा, इकडं बघ ग. ते तुला येत नाही खरं सांग, तू नको करत जाऊ माहिती का. बाकीचे हेअरस्टाईल चांगल्या करते, स्वतःचीच का बिघडून ठेवती ग. इकडे बघ ना. छी. काय पण उलट टिल्ट केलं माहिती का तू, बिल्ट केलंय सगळं. इकडे बघ, भूत दिसायला लागलीस तू. इकडे बघ, एका साईडला कर अशी, त्या एका हिरोईनी सारखी पूर्ण अशी कर ना असं. हा तशी घे की, इकडं बघ की. लुक चेंज होतं माहिती का पूर्ण, कसं वाटतंय माहिती. छान दिसतंय पण माहिती, असे फोटो काढायला पाहिजे. इकडं बघ थोडं, इकडं लाईट चालू कर इथली आणि थोबडावर लाव फोकस तुझा. फोकस नाही थोबडावर. तसं जरा काय दिसतेच माहिती का, हिरोईन दिसतेच. गाई जर खूप कंटाळा आलाय आणि आम्हाला खूप सारा कंटेंट शूट करायचं होतं या रूम मध्ये, पण आम्हाला हा मेकअप चेकआउट करायचं लगेच आणि घरी जायचंय. आणि घरी आमची बिर्याणी बघ. बिर्याणी जीवन पाहिजे. आता आम्हाला बिर्याणी लई खायची इच्छा झाली, ती शिळीवाली. पण खराब 24 तास झालं ते माहिती, बिर्याणीला खराब झाली असेल का गाय. तिच्या तोंडात लय पाणी सुटलंय, कारण हे बघा पुढं काय आहे, हे अंड एक आपल्या वाटते कॉम्प्लिमेंटरी दिले काय रे, ते काय की, कारण आम्ही रात्री पण आलो इथं जेव्हा, त्याच्यामुळे आम्हाला अंड्याची पण जास्त दिली. काय तोंडाला पाणी सुटलं आणि सगळं अनहेल्दी. तर आम्ही असं आता काय बोलतो चेकआउट केलंय आणि आलो तिकडं. आणि माझा शिला जवळ आहे, मला असं वाटतं. तर मग एक खाऊन मी जाणार आहे शिला, म्हणणार आहे कॅन आय प्लीज युअर यूज वॉशरूम. तर मग असं जाणार आहे तिथे. वाव, फॉरेनची पाटली नसल्यासारखं वागती. ह्याच्यामध्ये लेट पीस आहे, ह्याच्यामध्ये 2 आहेत. वाव, काय मस्त डिश चूज केली आम्ही यार. कसं वाटतंय बघ, खा ना. दिसतंय मला नुसता. हिरवागार भात आहे बघा ना तुम्ही, कसं आहे, छान आहे. मी कधी आयुष्यात असल्या गोष्टी खाल्ल्या नाही, कमी खाते असल्या गोष्टी. आम्ही तर कधीच नाही खाल्लं असं. म्हणजे आम्ही खूप कमी खातो, कधी खातच नाही हे सगळं. हा ना, खूप छान आहे. बाबा, काय असेल रे पुढे चिकन आहे, काय आहे चिकन आहे. हो, वन मोर थिंग, थँक्यू. लॉटरी लागली यार. मला तर वाटलं काय माहिती का, जास्त पैसे घेतले माहिती का आपल्याकडून. आपण किंमत बघितली होती तिथे, पण असेल 500-600 रुपये. आम्ही 10-20 रुपयाची ऑर्डर करणारे माणसं, पण इथे एवढं कसं आले काय माहिती, मला कळलं नाही. ते बरं झालं आपण काही त्यातलं कळत पण नव्हतं. पण आम्ही जे नाव चांगलं दिसेल ते आम्ही ऑर्डर केले. आणि काय ऑर्डर केलं हे पण लक्षात नाही. काय केलं ते सांग तू ऑर्डर. नाही माहिती मला पण नाही माहिती का. गाईज आम्ही आता घरी आलो, म्हणजे 1 तासाला आम्ही घरी आलो बरं का. इथं असं पडलंय, काय बोलतात ते, गटुडं टाकलं एका जागेवर. तर काय आम्ही झाल्यावर एकदम घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. दोघांनी एक बॉटल पाणी पिलो, त्याची बॉटल तिथं आहे. आणि मस्त बसलो स्टोरी टाकत, एडिट करत, व्ह्यूज बघत, काय नु एक एडिट पण केला, रील लगेच पोस्ट पण केला, कारण आज काहीच नव्हतं पोस्ट केलं. हा नुसतं बळाबळा करत बसलो. अरे समुद्राचा लाटाचा आवाज लईच लागला, अरे जायचं कर लाटावर. मी म्हणतो लाईव्ह जायचं, ही म्हणते जिमला जायचं, आई म्हणते चला लाटा बघायला जाऊ. असं होतं चालूवर कामचं. आणि ऐक ना तर माझ्या स्टोऱ्या थांब ना, मी बोलतोय. तर माझ्या सगळ्या स्टोऱ्या टाकून, स्टेटस टाकून झाले, युट्यूबला व्हिडिओ अपलोड केला, कारण आज मी ब्लॉग नव्हता अपलोड केला. नंतर माझ्या लक्षात उठलो बरं का, म्हणलं आता चहा पिवायचं मस्त. आणि पुन्हा म्हणलं बिस्किट पण आहेत, आपली मॅगी आहे, थोडेसे फळं वगैरे आहे, आणि त्याच्यामध्ये खूप काही आहे नाही का. म्हणलं अरे व्हॅनिटी कुठे, घरामध्ये व्हॅनिटी दिसताना. नंतर लक्षात आलं आमच्या व्हॅनिटी तर बाहेर ठेवली. गाईज जेवढा मतलब आम्ही आल्यापासून व्हॅनिटी, तर व्हॅनिटी बाहेरच होती. तिथे कुठं लक्ष आहे काय माहिती. पण खांद्यावर व्हॅनिटी मी आणली होती, त्याच्यामुळे माझी चुकी, मी स्वतःला मारून गेलो. थांब. बिर्याणीचं काय झालं माहिती काय तुम्हाला, कुठे ग बापरे, आईने जपून ठेवली ग बिचारी आमची आई. हो माय गॉड, चांगली बिर्याणी बरं का. बघा केवढी मोठी बिर्याणी आहे सगळी, पण आम्ही खाणार नाही. तर मी काय म्हणतोय, हो ना, आम्ही डायरेक्ट घरी आलो 2 दिवस, त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करायला लागलो. आम्ही आमच्या घरी आलो ना, आम्ही आईनं काही मांडून ठेवलं बघा, 1 2 3. कारण इकडून वरून हे केलंय, गळत आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं मांडून ठेवलं. तर तुम्ही सांगा, आम्ही जिमला जायला पाहिजे की लाईव्ह जायला पाहिजे, की आई बोलते त्याचं लाटावर जायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की जिमला पण जाणं महत्वाचं आहे, कारण उद्या पण नाही जिमला जाणं होणार. आणि काल तर गेलोच नाही आम्ही.
आणि आईचं जाण्याचं पण महत्वाचं आहे, कारण लाटावर जाणं पण महत्वाचं आहे, कारण पुन्हा लाटा जाणार आहेत आणि माझं तर लयच महत्वाचं लाईव्ह जाणार कारण मला सगळं माहिती मला माहिती चहा बनव. हा आधी चहा बनवूयात आणि मग बोलूयात. तुम्हाला माहिती का मी हॉटेलमधनं काहीतरी चोरून आणले ते तुम्हाला दाखवतो. तुला पण माहित नाही, तुला पण सांगितलं नाही. ह्याच्यामध्ये ओपन कर, ह्या बॅगेमध्ये आहे आणि त्याच्यामुळेच मी आता काहीतरी ही करणार आहे. तू लगेच घेशील, मला माहिती तुझी चाल. येस 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 हे बघा हे ह्याच्यामध्ये खूप छान मसाला असतो, याचा चहा बनवणार आहे मी. तिथे एकच पुडी ना ग, सोड ना माझं ब्लाऊज, माझा सोड. गाईज आमच्या आईने ज्यूस संपवला माहिती का आम्ही यायच्या आधी. नकल लागते ना तिची. होय आपली झाडं दाखव ना गाईज लोकांना. आईनेच तोडला देवा पुढे ठेवला. शिवाजी शिवे ए भटक भवानी. दाखव ना फुल आपला ग्लाईजला ग्लाईज. हे बघा किती छान छान झाड आहेत आमच्या, आम्ही लय खुश आहेत बरं. गाईज फायनली जे तिच्या मनात होतं ते झालं. आई म्हणजे होती हटांवर जायचं, मी म्हणत होतो लाईव्हला जायचं आणि ती म्हणजे जिमला जायचं. आणि आम्ही एवढं हेवी खाल्लं ना आमच्या पोटामध्ये आमच्या दोघांच्या पण थोडंसं मागं. आमच्या दोघांच्या पण ऑर्डर्सला माहित नाही की आतमध्ये काय गेलं, त्याच्यामुळे त्यांना माहितीच नाही कसं वाचवायचं, ती प्रक्रिया कशी करायची पुढची. माझी एवढी जबरदस्त पेसारी चालू ना, मी आता जिम मध्ये आले गाईज आणि मला पोटात नाही ना असं वाटतं की ते पूर्ण ठेवलंय असं आणि मला एकदम असं ऊन चढतंय. बाय द वे आम्ही आमच्या जिम मध्ये आहेत आणि ही नवीन जिम झाली आमची, वरी जिम ऍक्च्युली. आणि बाय द वे मला समजत नाही मी जिम करू, आणखी माझी खूप सारी एक्सरसाइज बाकी काय. आता मी स्टार्ट केलं होतं फक्त आणि मला एवढं म्हणजे उंचायला लागले ना, मला खूप छान वाटतं ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं माझ्या पोटात काहीच बसलं नाही, मला वाटतं लिंबू पाणी केलं पाहिजे. लिंबू घ्यायला पाहिजे, 5 रुपयाला एक लिंबू आहे, तू पैसे दे. खरं का मला असं हे बघा माझ्या पोटात सगळं जिमची ओळख करून देते की तिथं आमची आणखीन एक नवीन जिम होती, आमची वरी जिम आहे, तिकडे नाही आम्ही घेऊ शकत, अलाउड नाहीये. आणि इकडे होती जिम, त्याच्यामुळे आम्ही घेऊन गेलो. आणि गाईस तुला माहिती का आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो 2 दिवस, 1 दिवस 2 दिवस, पण आम्हाला घरी येऊन एवढं छान वाटलं ना. आम्हाला आमचं मन तळ्यात गेलं, आमचं मन मळ्यात गेलं, आमचं मन सगळ्या शिवारात हिंडलं. खरंच आमचं घर एवढंच आहे, ती मोठी खोली होती आणि रात्री आम्हाला गादीवर झोपच नाही आली, आम्हाला गादीवर झोप येत नाही बिलकुल पण. ऍक्च्युली सवय नाही आणि माझ्या पोटात आतड्यांनी कधी चायनीज खाल्लेलं नाही ना, ती हाँगकाँग राईस खाल्लेला नाही ना, तो सिंगापूर सिंगापूर राईस हे काहीच खाल्लेलं नाही गाईस कधी. सॉरी आणि फर्स्ट टाइम खाल्लंय. प्लस ते चिकन काय होतं ते ग्रेव्ही मला, त्यामध्ये ग्रेव्ही पण ती खूप जास्त मी तर म्हणते आपण 2 तास पेडिंगच करू एकटीच कर बाबा. आणि तुम्हाला माहिती का मी काय सांगत होतो, हा तर आम्हाला पाणी सुद्धा घरी आल्यावर एवढं चांगलं वाटलं, छान वाटलं. सिरियसली म्हणजे असं झोपलो आता जिम मध्ये आली, आणखीन तुम्हाला ते जीवात जिम नाही आलेला माहिती. तर काय हा ब्लॉग आपण इथं सेंड करूयात. आम्ही दोघं पण आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणखीन एक ब्लॉग राहिला आहे, उद्या आपल्याला ऑर्डरला जायचं दुसरीकडे, सायनला आहे, जवळच आहे आणि तिकडं खूप छान होणार आहे. लेट्स सी काय होतंय ते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉगला हाईप नक्की करा, आम्ही तुमचं प्रेम करतो. बाय.